चा वापर केलेला आहे गोटा फार्मिंगसाठी। समोर तसेच आपण 4 mm चा वापर केलेला आहे। त्याची उंची 10 फूट एवढी ठेवलेली आहे। त्याच्यानंतर वरील साईडला हे बघू शकताय आपण कैचीचा वापर केलेला आहे, जेणेकरून तुमचं कॉस्टिंग हे कमी होण्यासाठी आपण तिथे कैचीचा वापर केलेला आहे। तसेच आपण 4 कैच्या टाकलेल्या आहे। शेडची रुंदी बघायला गेलं तर 24 फूट आहे व त्याची लांबी बघितलं तर 30 फूट आहे। आपण जे पर्नल वापरलेले आहेत ती पर्नल आपण 1.5 बाय 1.5 वापरलेली आहे। 14 फुटामध्ये आपण 4 पर्नलचाच वापर केलेला आहे। ह्या साईडला सेम तसंच आपण 4 पर्नल वापर करून घेतलेला आहे। कैचीसाठी जे आपण पाईप वापरलेले 3 मित्रांनो आपण शेडसाठी लागणारा जे पत्रा वापरलेला आहे 14 फुटाचे पानं आपण वापरलेले आहे। रुंदी आपली 30 असल्यामुळे आपण एका साईडला 9 पानाचा वापर केलेला आहे। सेम तसंच दुसऱ्या साईडलाही आपण 9 पानाचा वापर केलेला आहे। टोटल 14 फुटाच्या पानाचा आपण 18 पानाचा वापर केलेला आहे, बघू शकताय। परत मागील साईडला आपण व्हर्टिकलसाठी लायनर पत्र्याचा वापर केलेला आहे। मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की अर्णव फॅब्रिकेशन वर्क या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।